निमोणीच्या मळ्यातील खंडोबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात. करमाळा तालुक्यातील केम येथील निमोणीच्या मळ्यातील खंडोबा देवस्थान यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त सालाबादप्रमाणे येथील खंडेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं जेजुरी येथून ज्योत आणण्यात आली. या ज्योतीचं केम येथे आगमन झाल्यावर मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आलं. पालखी शनिवारी सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा गावात आला. संपूर्ण पालखी मार्गावर स्वामिनी तळेकर व प्रज्ञा तळेकर या मुलींनी रांगोळी काढली होती. हलगीच्या तालावर पालखीची मिरवणूक गावातून काढण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी चौकात आल्यानंतर या पालखीसमोर वाघ्यामुरळी भन्नाट असा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये एकूण 10 ताफे सहभागी झाले होते. पंढरपूर, मोहोळ, टेंभुर्णी, कंदर, कुर्डू व केम मधील हे वाघ्यामुरळीची पार्टी सहभागी झाली होती आणि 3 तास हा कार्यक्रम रंगारला होता. त्यानंतर पालखी खंडोबा मंदिराकडे रवाना झाली. खंडोबा मंदिरात आल्यानंतर रात्रभर जागरण, गोंधळ, वाघ्यामुरळी कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी 7 वाजता केम येथील हरी वाघे यांनी हाताने लंगर तोडला व खंडेरायाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खंडोबा देवस्थान कमिटी व खंडेश्वर तरुण मंडळ यांनी परिश्रम घेतलं. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.